पंढरपुरातून या घडीची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी. आमदार रोहित पवारांच्या आंदोलनाची एका सामान्य महिलेने अक्षरशः हवाच काढून घेतली आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकताय. ज्या आंदोलनाची राज्यभरात चर्चा सुरू होती, त्या आंदोलनाची पंढरपुरात एका महिलेने थेट खिल्ली उडवली आहे. कल्याणहून अधिक मासाच्या दर्शनासाठी पंढरपुरात आलेल्या या सर्वसामान्य महिलेने थेट आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांच्या दराड्यात रोहित पवारांना सुनावले आहे. ती महिला काय म्हणालीये? 2 दिवसांपासून आंदोलन करतायत, पण तरीही ठणठणीत दिसतात. एका सामान्य महिलेच्या या विधानाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचे चेहरे पुरते उतरले आहेत. एवढ्यावरच ही महिला थांबली नाही. तिने थेट रोहित पवारांच्या हेतूवरच सवाल उपस्थित केलाय. सरकार अडचणीत आहे हे माहीत असूनही केवळ अडवणूक करण्यासाठी हे आंदोलन सुरू असल्याचा थेट आरोप या महिलेने केलाय. आणि रोहित पवारांना खुलं आव्हान दिलंय की शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची असेल तर आधी स्वतःचं सरकार आणा आणि मग संपूर्ण कर्जमाफी करून दाखवा. नेत्यांच्या तडाड्यात जाऊन एवढा धाडस दाखवणाऱ्या या सर्वसामान्य महिलेचा व्हिडिओ आता तुफान व्हायरल होतोय. विरोधकांनी या धाडसी महिलेचं कौतुक करायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे रोहित पवारांच्या आंदोलनावरच आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यावर आता रोहित पवार काय उत्तर देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. प्रत्येक वेळेस त्याच शेतकऱ्यांना देऊ शकत नाही ना कर्जमाफी. काय केलं पाहिजे? तर आर्थिक अडचणीत आहे आणि अडवणूक करतायत. काय केलं पाहिजे? रोहित पवार अडवणूक करतात. आता काय केलं काय पाहिजे? काय केलं पाहिजे? मग याचा पर्याय काय? सरकारी नेत्यासाठी करावं. तुमचं सरकार आणा आणि पूर्ण कर्जमाफी करून टाका. तुम्ही तुमचं करा की. काय नाव तुमचं ताई? होय ताई. हो ताई, नाव काय? कुठून आलं तुम्ही? बोलू का? तिकडे बोलतात की? नाही ना, तुम्ही बोला. मला असं म्हणायचं आहे, तुमचं नाव काय? मदत केलीच पाहिजे, पण त्यांना ती सारखी कर्जमाफीची सवय लागते. रोहित पवारांना माझं असं आव्हान आहे की तुम्ही तुमचं सरकारी याच्यासाठी प्रयत्न करा आणि तुम्ही सरकार आलं की पूर्ण कर्जमाफी द्या त्यांना. नाव काय तुमचं? कुठून आलाय? आता सरकारची अडवणूक करू नका तुम्ही. नाव काय? कुठून आता आलं? आर्थिक अडचणीत सरकार पण आहे, तुम्हाला चांगलं माहिती आहे. तरी पण तुम्ही आंदोलन करता हे चुकीचं आहे. कुठून आलात तुम्ही? नाव मी कल्याणची आहे. आणि नाव? मी अधिक महिना आहे म्हणून दर्शनाला आली आहे इथे. नाही, आम्ही कुठल्याच पक्षाचे नाही आहोत. आम्ही सर्वसामान्य नागरिक आहोत. पण आता सरकारची अडवणूक होती. नाव काय तुमचं? तुम्हाला शेती किती? शेती किती? चांगले ठणठणीत छान दिसतात. अन्नत्याग केला असं वाटत नाहीये मला. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.